हॅलो, चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। आज माझा आवाज बसलाय सो थोडं ॲडजस्ट करून घ्या। आज आपण नवरात्री स्पेशल कच्च्या साबुदाण्याची रेसिपी बनवणार आहोत। ती ही झटपट होणारी रेसिपी आहे। जास्त वेळ लागत नाही या रेसिपीसाठी आणि साबुदाणा तुम्हाला या रेसिपीसाठी अजिबात भिजवण्याची गरज लागत नाही। खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, सो तेव्हा तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता। अशा प्रकारे आज आपण साबुदाण्याची रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे। सगळेच आवडीने खातील असा पदार्थ तुम्ही घरी बनवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 बटाटे घ्यायचे आहेत। इथे तुम्ही मीडियम साइजचे बटाटे सुद्धा घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचे मीडियम साइजचे बटाटे अवेलेबल नसतील तर तुम्ही मोठा एकच बटाटा घेतला तरीही चालेल। सगळ्यात पहिल्यांदा हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जे साल काढण्याचं मशीन असेल त्याने तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर अशा प्रकारची आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे। इथे मी मोठ्या होलची खिसणी वापरत आहे, जेणेकरून ही रेसिपी आपली झटपट होईल। सो अशा प्रकारे आता आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल असेल तुम्ही त्या खिसणीने खिसून घेतलं तरीही चालेल। इथे आपल्याला हे 2 बटाटे खिसून घ्यायचे आहेत। आता या 2 बटाट्याची आपल्याला एक प्लेट भरलेली आहे। 1 कप आपल्याला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि हा छान असा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। इथे हा कच्चा साबुदाणा वापरलेला आहे आणि यासाठी तुम्हाला साबुदाणा भाजण्याची सुद्धा गरज लागत नाही। कच्चा साबुदाणा आपण जाडसर असाच बारीक करून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा। जास्तही एकदम त्याचं पीठ करायचं नाही, मीडियमचा तुम्ही बारीक करून घेऊ शकता। याच्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही मिरची टाकली नाही तरीही चालेल। आता हा जो बटाटा आपण खिसून घेतला होता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, कारण बटाटा खिसल्यानंतर तो लाल पडतो, त्याच्यासाठी आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर तो सफेद होतो। आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा वाटून घेतला होता त्यामध्येच आपल्याला बटाट्याचा हा किस भरून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता किंवा उपवासाचं जे मीठ असतं ते घातलं तरीही चालेल। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला परत एकदा मिक्सरमधून बारीक करायचं आहे। आता ही आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यामध्ये अजिबात बटाटा जाडसर असा राहत नाही, त्याच्यासाठीच आपण हा बटाटा खिसून घेतला होता। जर तुम्ही बटाट्याच्या फोडी करून घेतल्या तर कुठे ना कुठे बटाटा शिल्लक राहतो, सो त्याच्यासाठी आपण हा सुरुवातीलाच खिसून घेतला होता, जेणेकरून ते लगेच आपलं बॅटर असं तयार होईल। हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपलं कोणतंच बॅटर वेस्ट जाणार नाही। त्याच्यासाठी ते थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि त्या बॅटरच्या बाउलमध्ये ओतायचं आहे। हे जे पाणी आपण घातलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये, जेणेकरून हे बॅटर एकजीव होईल। ही रेसिपी तुम्ही उपवासाला सुद्धा करू शकता किंवा नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला सुद्धा ही रेसिपी देऊ शकता। हे 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही 5 मिनिटे सुद्धा झाकून ठेवू शकता। आता एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत। इथे तुम्ही शहाजिरे वापरले किंवा साधे जिरे वापरले तरीही चालतील। अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे। जर तुमच्याकडे उपवासाला मोहरी चालत नसेल तर तुम्ही ती नाही टाकली तरीही चालेल। 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत। अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे। हे फक्त लाल तिखट आहे, गरम मसाला नाही, फक्त मिरची पूड आहे ही। याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, जेणेकरून या रेसिपीला टेस्ट खूप छान येते आणि कलरही छान येतो। 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स। जर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर तुमच्याकडे लाल मिरच्या अवेलेबल असतील तर तुम्ही त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। इथे आपल्याला छोटासा पॅन घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। जर तुम्हाला तेल आवडत नसेल इथे तुम्ही तूप किंवा
बटर वापरलं तरीही चालेल। आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो या तेलामध्ये घालायचा आहे। चमच्याच्या मदतीने आपल्याला थोडासा तो मिक्स करायचा आहे, जेणेकरून त्याला छान असा थोडासा तो शिजला जाईल। जे बॅटर आपण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे। जर तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालेल। आता हा मसाला आपला यामध्ये घालून झालेला आहे। तो थोडासा असा सगळ्या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे, जेणेकरून आपल्या बॅटरला सुद्धा छान कलर येईल आणि टेस्ट खूप छान याची होईल। ही तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे बॅटरला। हे बॅटर तुम्ही 5 मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून आपण जे यामध्ये मसाले घातलेले आहे त्याचा वास या पूर्ण बॅटरला लागला जाईल आणि टेस्टही खूप छान होईल। अशा प्रकारे आता आपले हे बॅटर तयार झालेला आहे। इथे आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासमध्ये आपल्याला अशा प्रकारची पाइपिंग बॅग घ्यायची आहे। जे केक बनवतात, जी क्रीम भरण्यासाठी आपण पाइपिंग बॅग वापरतो ती आपल्याला घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते या ग्लासामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। जेवढं त्यामध्ये बसत आहे तेवढंच तुम्ही घाला, जास्त ओव्हर घालू नका, नाही तर ते तुम्हाला पकडता येणार नाही। सो अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर घालून झालेलं आहे। ते थोडंसं बॅटर खालच्या बाजूने प्रेस करा आणि यामध्ये जे बुलबुले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। थोडंसं ते हाताने असं चोळायचं, जेणेकरून ते बुडबुडे निघून जातात। कैचीच्या मदतीने त्याचं थोडंसं तोंड कापून घेऊ शकता। हे तोंड तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सुद्धा कापू शकता। जर तुम्हाला जाडसर हवं असेल तर तुम्ही जास्त कापलं तरीही चालेल। अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला चकली टाईप हे सोडून घ्यायचा आहे। तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही तो तेलामध्ये सोडला तरीही चालेल। हे सुरुवातीला लगेच पलटायचं नाही, नाहीतर तुमच्या चमच्याला ते चिकटलं जाईल। ज्यावेळेस ते खालच्या बाजूने क्रिस्पी असं फ्राय होतं त्यावेळेस ते आपोआप निघलं जातं। अशा प्रकारे तुम्हाला हे मीडियम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता आपण चकल्या याच्या तयार करून घेतलेल्या आहेत। ही एक ट्रिक आहे। अजून मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते, जेणेकरून झटपट तुमची रेसिपी तयार होईल। अशा प्रकारे जी छोटीशी खिसणी असते आलं खिसण्याची ती आपल्याला घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तेलामध्ये सोडून द्यायची आहे। गरम तेलामध्ये तुम्ही 3 ते 4 मिनिटे सोडून द्या, जेणेकरून ती छान अशी गरम होईल। आणि आता या तेलामधून ही खिसणी बाहेर काढून याच्यावरती तुम्ही चकलीचा आकार सुद्धा करू शकता आणि तसंच तुम्हाला ते तेलामध्ये सोडायचं आहे। थोडंसं वरच्या बाजूने तेल सुद्धा घालायचं आहे, जेणेकरून ते छान असं क्रिस्पी तयार होईल। आणि लगेच काढण्याचा प्रयत्न करू नका। जेव्हा हे खालच्या बाजूने छान असं क्रिस्पी तळलं जाईल त्याच्यानंतर ते आपोआप त्या खिसणीपासून सुट्ट होईल। ही दुसरी ट्रिक झाली। आणि ही तिसरी ट्रिक म्हणजे तुम्ही कुरकुऱ्याप्रमाणे या तेलामध्ये सोडू शकता। सो ही रेसिपी नक्की उपवासाला घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। ही रेसिपी खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये।